म्हणवी तो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्र जना, म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या धर बांध्य पदा, जगदुधारक गुरु राजाच्या, न तुझ्या पथ मुक्ती पदा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये याच्या 13व्या अध्यायातील 40व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, म्हणून सावध रहा, नाहीतर संदेष्टांच्या ग्रंथात जे सांगितले आहे ते तुम्हावर येईल. प्रेषित पाऊल येथे अंतुकियाच्या लोकांना गंभीर इशारा देत आहे. त्यांच्याशी बोलत असताना त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्याबद्दल क्रमवार माहिती दिली. शेवटी तो ख्रिस्ताबद्दल म्हणाला की मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले व कबरेमध्ये पुरिले. मात्र परमेश्वराने त्याला मरणातून पुन्हा उठविले व त्याला कुजण्याचा अनुभव आला नाही. हे सांगून झाल्यावर पावलाने आवर्जून व निक्षून सांगितले की पुनरुत्थित ख्रिस्ताला मनुष्याच्या सर्व पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस ख्रिस्त पापक्षमा देऊन नीतिमान ठरवितो. हे सर्व समजावून सांगितल्यावर तो इशारा देऊन म्हणाला, जर तुम्ही सांगितलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवला नाही तर हबकुक नावाच्या संदेष्टाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे तुमच्यावर संकट ओढवेल. अर्थात तेथे परमेश्वराला धिक्कारणाऱ्या इस्रायलावर खासदांच्या स्वारीचा व त्यांच्याकडून होणाऱ्या अतोनात छळाचा व नाशाचा संदर्भ आहे. सांगितल्या जाणाऱ्या तारणाच्या सुवार्तेवर विश्वास न ठेवणाऱ्यांस पावलाने दिलेला इशारा आजही कायम आहे. जर ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर नीतिमत्व मिळेल, परंतु नाकारणाऱ्यांनी स्वतःसाठी नाशाची निवड केली आहे. आज आपणासही आवाहन करीत आहोत की तुम्हीही हे नीतिमत्व मिळविण्यासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवा. परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. पतिता ये चल सुचिवायाला, प्रभु येशू पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपाच तरी.